श्री स्वामी समर्थ. वेद भविष्याच्या या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज 1 नोव्हेंबर 2025. आज आपण 12 राशींचे भविष्य बघणार आहोत. आज 12 राशींमध्ये तुमचा दिवस कसा जाणार आहे, तुम्हाला कोणते फळ भेटणार आहे, तुमच्यासाठी नवीन दारे उघडणार आहेत का, कोणती सावधगिरी बाळगायला हवी. स्वामी समर्थ. आज तुमच्या कोणत्या इच्छा पूर्ण करणार आहेत. चला तर मग पाहूया आजचा दिवस तुमच्यासाठी कसा खास होणार आहे. तुमच्या कोणत्या इच्छा पूर्ण होणार आहेत. पहिली रास मेष. जिद्दीने काम करा. दिवस आव्हानात्मक असेल. महागडी वस्तू सांभाळून ठेवा. घर कामासाठी पैसे लागतील. खर्च होणार आहेत, त्यामुळे सगळं सावधपणे हाताळा. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. कुटुंबातील लोकांची साथ मिळेल. मानसिक विकासासाठी बळ एकत्र करा. अधिकारी लोकांशी काही मतभेद होऊ शकतात. वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांचा कामात उत्साह वाढेल. रागावर कंट्रोल ठेवा. ऑफिसच्या कामात जास्त काळजी घ्या. वेळोवेळी ज्येष्ठांशी चर्चा करा. सध्याच्या काळाचा जास्त विचार करावा लागेल. सर्व बाबतीत प्रयत्नशील राहा. बोलताना इतरांची भावना दुखवू नका. समाधानकारक घटना घडतील. योग्य ताळमेळ साधणं गरजेचं आहे. मिथुन रास. मिथुन राशीसाठी आर्थिक बाबी सुधारतील. व्यावहारिक निर्णय घ्यावे लागतील. अनोळखी लोकांवर सावध राहा. त्रास करू नका. आनंदाने धमाल करा. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. चांगली संगत ठेवा. कामाच्या ठिकाणी होणारे बदल लक्षात ठेवा. घरातले वातावरण छान राहील. निराश होण्याची गरज नाही. तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. धार्मिक ग्रंथ वाचायला सुरुवात करा. काही नवीन कामं हातात येतील. व्यवसायातील गणितं जुळतील. मन विचलित होऊ देऊ नका. निर्णय चांगले होतील. जोडीदाराशी छान चर्चा होईल. कामात थोडा उत्साह दिसेल. एकमेकांशी जास्त जवळीक वाढेल. सिंह रास. सिंह राशीवाल्यांनी घरगुती कामावर लक्ष द्यायला हवं. जास्त उत्साह दाखवू नका, विशेषतः मुलांबाबत. प्रश्न सोडवायला व्यावसायिकांनी संधी ओळखायला हवी. कामाचे प्रमाण वाढेल. प्रवास छान आणि सकारात्मकपणे पार पडतील. घरचं वातावरण आनंदीदायी राहील. अडचणींवर मात कराल. वादविवादाला तोंड देऊ नका. घराची शांतता जपायला हवी. कन्या. कन्याच्या वाहनांची कामं सुरू होऊ शकतात. व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याची काळजी घ्या. थोडीफार धावपळ होईल. घरकामाचा भार उचलावा लागेल. जागेच्या व्यवहारात सावध राहा. आजचा दिवस अनुकूल राहील. ऑफिसमधल्या लोकांशी भांडणं टाळा. पोटाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. घरासाठी काही खरेदी होईल. कामाच्या ठिकाणी कौतुकही होईल. मदतीची जाणीव ठेवायची आहे. जुन्या निर्णयांवर पुन्हा विचार करायला हवा. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. काम लवकरच होईल. सरकारी कामे पूर्ण होतील. काही कामे झपाट्याने पार पडतील. घरातील मोठ्यांची काळजी घ्यायला हवी. उगाचच चिडचिड करू नकोस. आराम करायला हरकत नाही हे लक्षात ठेव. नियोजनात फारसा बदल करू नकोस. चांगल्या मंडळींचा सल्ला घ्यायला हवा. थोडं प्रयोगशील राहावं लागेल. नोकरदारांच्या समस्या सुटतील. मनात निराशा येऊ शकते. घराबाहेर जाताना काळजी घ्यावी लागेल. करिअर संबंधी निर्णय नीट विचार करून घ्यावा. विरोधकांचा त्रास कमी होईल. शक्ती वाढण्याची संधी आहे. वडीलधाऱ्यांचे सल्ले ऐका. थोडा स्वतःसाठीही वेळ काढा. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. लोकांना योग्य तेच सल्ले द्या. बोलण्यातून मान वाढेल, पण कामाची दगदगही सुरू राहील. गरजेच्या वस्तू खरेदी करा. प्रिय व्यक्तींच्या भेटी होण्याचा योग आहे. गुंतवणुकीकडे अधिक लक्ष द्या. मकर राशीच्या लोकांनी वाणी संयमित ठेवली पाहिजे. संयम आणि धैर्य ठेवावे लागेल. गैरसमज दूर होऊ नका. कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या. कामाची नीट आखणी करा. हातातील काम पूर्ण झाल्याने समाधान मिळेल. नवीन कामात हळूहळू पाऊल टाका. अपचनाचा त्रास होऊ शकतो. प्रतिस्पर्धांवर मात कराल. मानसिक शांतता जपायला हवी. कुंभ राशीवाले कुटुंबासह वेळ घालवा. वेळ चांगली जाईल. आजचा दिवस छान राहील. कामकाजाची योजना
जोरात पुढे जाणार आहे. जुने पैसे मिळतील. मोठ्यांना रागवू नका. भावना घेऊन निर्णय घेऊ नका. नातेवाईकांच्या समस्या सोडवाव्या लागतील. व्यवहार आणि नात्यात गोंधळ करू नका. आत्मविश्वास वाढेल. बेकार चिंता करू नका. मीन राशीच्या लोकांनी सामाजिक संबंध सुधारतील. विद्यार्थ्यांना नवीन संधीही मिळेल. कामात कंटाळा करू नका. आनंदाचा अनुभव घ्या. कारणाशिवाय अडचणी येऊ शकतात. आज काहीतरी नवीन शिकायला मिळेल. धार्मिक कामात मन लावाल. पूर्ण खात्री करूनच मान्यता द्या. विरोधक त्रास देतील. पित्तही वाढेल. निसर्गात वाढ होते. धन्यवाद.